जय हो जय हो जय हो माँ। आज सानप महाराज आणि त्यांचा ग्रुप या परिक्रमेतला आजचा दुसरा दिवस दिनांक 4/11/2025 आणि रात्री आम्ही मोरकट्टा या ठिकाणी वृंदावन आश्रमामध्ये मुक्कामी होतो आणि आमचंही भाग्य खूप मोठं, माईची कृपा आणि आमच्या असणाऱ्या 5व्या परिक्रमेचे सफल म्हणून या ठिकाणी दादा गुरूंचंही दर्शन झालं, त्यांचं मार्गदर्शन झालं। अतिशय सुंदर सुंदर त्या ठिकाणी अनुभव आलेले आहेत आणि अशा प्रकारचा हा योग प्रत्येकाच्या जीवनात येवो अशी माईची चरणी प्रार्थना। आणि ही नर्मदा माई सर्वांची परिक्रमा आनंदात सुखात समाधानात करो अशी एक प्रार्थना करतोय। नर्मदे हर। आणि आज माईमध्ये स्नान करण्याचा 5वांदा योग आलाय। नर्मदे हर मोरकट्टा या ठिकाणी आपण गंगे यमुने च गोदावरी नर्मदा सिंधु कावेरी सरस्वती नमो हरि ओम। जय हो माँ। जय हो माँ। जय हो माँ। नर्मदे हर। आजच्या दिवसाची सुप्रभात आणि आज खेडी घाट या ठिकाणी नर्मदा माईमध्ये स्नान केलेलं आहे आणि या भगवंताचं दर्शन करण्याचा योग आलेला आहे। अगदी माईचंही स्नान झालंय, दर्शन झालंय आणि जबरेश्वर महादेवांचंही दर्शन झालंय आणि जल चढून आता सानप महाराज आजच्या दिवसाची या परिक्रमेतली सुरुवात करणार आहेत। या असणाऱ्या माईची अशीच कृपा या सानप महाराज यांच्या ग्रुपवर आणि परिक्रमा हसत खेळत हवी हीच तिच्या चरणी प्रार्थना। नर्मदे हर। जबरेश्वर महादेव भगवान की जय। लेकिन आज साक्षात नर्मदे नर्मदे। सबकी परिक्रमा आपका सुना तो यहीं पे रुकता है। कल आए थे, आज सुबह निकलना था तो दादा को दर्शन बिना नहीं जाएंगे। हमारा बाप के कारण
बताया आप लोगों ने बताया कि आ रहे हैं तो नहीं कि हम जाएंगे। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। हे बघा, हे सकाळचं दृश्य, ही आपली नर्मदा माई आणि हे आपले सगळे माईचे भक्तगण. हे बघा, सकाळची सगळ्यांची तयारी चालू आहे निघण्याची. हे बाबाजी, हे आपले चहा बिस्किट खात आहे. आम्ही रात्री या ठिकाणी मुक्कामी होतो. हा आहे वृंदावन आश्रम. हे आमचे सानप महाराज. नर्मदे हर. आणि हे आमचे सगळे भक्तगण. हे बघा, नर्मदे हर. या आमच्या गीतामाई. नर्मदे हर. अशी आमची सकाळची सुरुवात झालेली आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. हर. सानप महाराज आणि माईचा भक्तगण या ठिकाणी सर्व अगदी आनंदात आजच्या दिवसाची सुप्रभात केलेली आहे. नर्मदे हर. हे आमच्या असणाऱ्या कोरस आणि मुख्य प्रवर्तक शोभाताई आणि ह्या अजित आणि हे असणारे आमचे लक्ष्मणराव. असा हा सुंदर माईने ग्रुप आमचा तयार करून दिलाय. आणि पाहूया याच्यामध्ये सुवर्णयोग म्हणजे आमच्या गीताताई, अतिशय सुंदर भक्तिमय प्रधान जीवन जगणाऱ्या. आणि या असणाऱ्या आमच्या समोरच्या मंदाताई, अलकाताई, कमलताई अशा प्रकारच्या सुंदर गायिका आहेत आणि छान या ठिकाणी सुंदर गायनही करतायत. काल सुंदर नाचून हरिपाठ यांनी अतिशय सुंदर केलाय. अशाच प्रकारचा जीवनात त्यांच्या पुन्हा पुन्हा भक्तियोग घडत राहो हीच माईच्या चरणी प्रार्थना. नर्मदे हर. जिंदगी भर. कहाँ मिलेंगे? मैं इसे आई मिलने के लिए भगवान को. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे 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 हर. नर्मदे हर. नर्मदे हर. सर्व माईचा भक्त परिवार या ठिकाणी या मोरकट्टा या ठिकाणाहून खेडी घाटवरून पूजापाठ करून अगदी चाललेला आहे आनंदाने. नर्मदे हर. नर्मदे हर. हे व्यायनीची जोडी आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. सांभाल के चलो, सांभाल के चलो. नर्मदे हर. जिंदगी भर. आणि अशीच आनंद जीवनामध्ये प्रत्येकाच्या भरत राहो आणि माईची कृपा होत राहो ही सानप महाराज इच्छा माईच्या या चरणामध्ये, या माईच्या कुशीमध्ये प्रकट करत आहेत. नर्मदे हर. जिंदगी भर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. चलो माई. नर्मदे नर्मदे हर. कसं वाटतंय? आनंद छान सुंदर. वा. नर्मदे हर. नर्मदे हर. असं अतिशय सुंदर आणि नयनरम्य अगदी स्वर्गालाही लाजवेल असा हा या ठिकाणी सुंदर नजारा. समोर खळखळ 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 असणारी आमची नर्मदा मायो आमच्या बरोबर चालली आणि आम्ही तिच्या भक्तीच्या प्रवाहामध्ये सानप महाराज ग्रुप हा चाललेला आहे. नर्मदे हर. नर्मदे हर प्रभू. नर्मदे. कसं काय वाटतं परिक्रमेचा आनंद? कैसा लग रहा है आपको?
आनंद है, आनंद। देखो आप चारों तरफ अपने कितना जंगम दृश्य। वाह, बहुत बढिया। नर्मदे अशा प्रकारचे अनेक भक्त माईचे या जगताच्या कान्याकोपऱ्यामधून सर्व या असणाऱ्या परिक्रमेमध्ये येत असतात आणि या जीवनामध्ये भक्तीचा रंग भरत असतात। नर्मदे हर जिंदगी। नर्मदे हर। बघा अशा प्रकारचा हा माईच्या परिक्रमेमध्ये पथ या ठिकाणी रस्ता भेटतोय आणि सर्व रस्त्याचा आनंद माईचे भक्त परिवार घेत चाललेले आहेत आणि या प्रवासामध्ये शरीर थकत असेल परंतु आत्म्याला अतिशय आनंद होत आहे आणि शरीराच्या थकावटीपुढे आत्म्याचा आनंद खूप मोठा आहे। म्हणून तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास सदा ब्रह्मरस सेव। या एकांतामध्ये त्या भगवंताचं नामचिंतन करत करत माईच्या किनारी चालल्यानंतर आपण जर एक नाम घेतलं तर त्याचे हजारो पट त्याचे पुण्य वाढत असतं। म्हणून परंतु ही माईची परिक्रमा सहजासहजी कुणाच्याही जीवनात प्राप्त होत नाही। त्यासाठी अनेक जन्माचं भाग्य उजाळायला पाहिजे। म्हणून उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला। नर्मदे हर प्रभु। वाह, हे हमारे चल लेता नर्मदे हर, नर्मदे हर। या हमारे जगन्नाथपुरी भगवान की निवासी या असणारे माई नर्मदे जोशना माई अति सुंदर या ठिकाणी असणाऱ्या जगन्नाथपुरी भगवंताच्या कहाणी गोष्टी आम्हाला या माईच्या किनारी त्या सांगतायत आणि ते ऐकल्यानंतर अधिकच या ठिकाणी आमचाही आनंद वाढत आहे आणि असेच भक्तगण ही माई भेटवत असते। म्हणजे आजचे हे संत आहेत असं म्हणायला काहीच अडचण नाही। नर्मदे हर। वाह, घ्या घ्या। नर्मदे हर, नर्मदे हर। आज परिक्रमेतला दुसरा दिवस आणि या परिक्रमेतून आता आम्ही खेडी घाटावरून पुढे आलेलो आहोत। देवकी नंदन आश्रम या आश्रमामध्ये रात्री मुक्कामी होतो आणि आता चहा पाणी घेतल्यानंतर चालत चालत साधारणतः एक आम्ही 2.5-3 किलोमीटर आलेलो आहोत आणि सर्व परिक्रमावासी या ठिकाणी दमलेले आहेत, थकले आहेत। कारण प्रत्येकाचं वय आज या ठिकाणी पाहिलं तर एक साधारणतः 60, 65, 70 वर्षाच्याही परिक्रमावासी चालत आहेत। अशा प्रकारचा हा जीवनातला आनंद बसत उठत माईच्या कुशीमध्ये प्रत्येक जण घेत आहे। आता या ठिकाणी असणाऱ्या आमच्या ज्योत्स्नाताई मूळ गाव त्यांचं ओडिसा आहे, जगन्नाथपुरी, आणि आता हल्ली मुक्काम त्यांचा नाशिक या ठिकाणी आहे। तर ते आपल्याला भगवंताबद्दल एक छोटीशी कहाणी एक सांगत आहेत, तर आपण थोडं श्रवण करूया। नर्मदे हर। जय जगन्नाथ। मी ओडिसाची आहे। माझं मराठीमध्ये तेवढं काही क्लिअर नाही, जेवढंच आहे काही शब्दामध्ये हे राहिलं त्रुटी राहिलं तर मला माफी करा। मी जगन्नाथजीची कहाणी सांगते। ते हे एक पुण्यावरून कुठल्या महाराष्ट्रावरून कर्माबाई म्हणून एक बाई होती आणि ती गेली जगन्नाथला दर्शन करायला। तो जगन्नाथमध्ये तिचं इतकं जीव होतं जगन्नाथकडे, ते काहीतरी देवाचं काही सांगू तुम्हाला, इतकं एडीसारखं झाली होती। एक वेळ त्यांनी खिचडी बनवलं, तो देवाला दिलं, द्यायला त्याची इच्छा होती। तर त्यांची पंडा लोक त्यांचे काय केलं की त्याला मध्ये किती देव दिलं नाही का बरं,
त्यांची ती स्वतः आमची पंडा लोक ते स्वयंपाक करते, लक्ष्मी माया तिथे स्वयंपाक करून देतात. त्यांनी खिचडी बनवू देवाला म्हणलं, देवा मी तुझ्यासाठी बनवलो, तो तू ये घरी. जगन्नाथजी त्याचे ऐकलं, गेले त्यांच्याकडे, खाल्लं. रोज सकाळी किती वाजता सकाळी उठले ते त्यांनी देवासाठी खिचडी करते आणि देव खाऊन घरी येतात. एक वेळ काय झालं, अशी रोज देव कुठे जातं देव म्हणजे पंडा लोकांना काळजी पडली. झालं असंच की एक वेळ बोलले देवाला पूजा करते, ज्या पूजा करते त्या हातामध्ये त्यांनी तुळशी घेतात, तुळशीमध्ये देवाची चेहरा. मराठी बोला बिंदास. मराठी बिंदा. देवांचं डोळे दिसलं का मग देव ग्रहण केलं म्हणून ते पाणी सोडतात. दिसतच नाही. झालं काय, ते कर्माबाईची इतकं एडी झाले देवापानी. सकाळी उठले आधी निघून जाते, तोंड हात पाय धुवून दिसत उठले का मग खिचडी खायला. इतकं आवडत होती त्याला ती कर्माबाईची एक खिचडी. ती काय करायची, सकाळी उठायचे, खिचडी बनवायचे, तोंडामध्ये दांतून घेतात, ते दांतूनचं आणून त्याच्यामध्ये पण म्हणजे काठी नाही भेटत म्हणून ते फिरून घेतात. म्हणजे किती प्यार बघा, ते देव आहे. आणि यांनी काय करत राहिले की त्यांनी त्याच्यामध्ये ते देव खाऊन आपल्या वेळावर येतात. एक दिवस झालं अशी कर्माबाईची काहीतरी कोणीतरी बोललं, तू कशाला करते, तो उष्ट होऊन जाईल, तू देव माणूस आहे, तू अंघोळ कर, स्वच्छ देवाची पूजा कर, घर आवरून सावरून घे आणि त्याच्यानंतर तू देव बाप्पाला खाऊ घाल. ते म्हणले ती पण बरोबर आहे. ते तसंच करायला गेले तर उशीर झाले. देव बाप्पा भुकानी बसलेले, जगन्नाथ भुकानी बसले, त्यांचं भूक सहन नाही होतं. तर 56 भोग लागतं, दर वेळ त्याला खायचे देवाची. आणि त्यांचे हात कधी सुखतच नाही. खाल्लं हात धुतलं, खायचे हात धुवायचे, अशी गोष्ट होतं. ते दिवशी झालं असंच. देवाला तिकडे काकड आरती होत राहिलं देवाला. आणि ते मैयाने स्वयंपाक केलेच नाही अजून, काय करा. ते तेच भुके तिथे म्हणजे त्यांनी सगळं आवरून सावरून मैयाने केलं आणि ते जेवायला वाढत होते तिकडे. आणि तिकडे जाते मी. तिकडे झालं असे देव बाप्पाला देव कुठे गेली मंदिरामध्ये म्हणजे त्यांचे हल्ला झाली. तर त्यांनी देव बाप्पाने काय केलं, गरम खाल्लं तर त्यांची तोंड सुजून गेला. गेले आणि मंदिरात येऊन त्यांनी देव बाप्पाचं काय झालं नंतर कळालं. कर्माबाईकडे जाऊन त्यांनी खिचडी खाल्लं म्हणून त्यांची तोंड जाळून गेली. अशी गोष्ट गणपती कर्माबाईची. कर्माबाई नाम का पडलं, जगन्नाथ म्हणायची माई कर खिचडी कर, म्हणजे त्यांची त्याच्या नामामध्ये त्यांची कर्माबाई नाम आलं. आजपर्यंत सकाळी आधी खिचडी देवाला कर्माबाईची लागतात. ते पुरीमध्ये हा पद्धती आहे. आता या ठिकाणी माईच्या किनारी सुद्धा काकडा चालू आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. चलो बाल भोग कर लो, आनंद ले लो. वाद्यांचा गजर हर. धनंजय गणेश महाराज गोखले हे असणारे परिक्रमेमध्ये आमचे असणारे जिवलग मित्र आणि डॉक्टर पाखरे महाराज, ज्यांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं काही छोटंसं त्याच्यावरती चिंतन करून काही पुस्तक बी लिहिलेले आहेत. काय नाव आहे महाराज त्याचं? ज्ञानेश्वर माऊली जीवनचरित्र अशा प्रकार ज्ञानगंगा काव्य अशा प्रकारचं सुंदर त्यांनी लिखाण बी केलेलं आहे. आणि आज नर्मदा माईच्या किनारी
आज त्यांची आमची या ठिकाणी मुलाखत झालेली आहे आणि अशा प्रकारचं गोखले महाराज आणि ते अतिशय सुंदर परिक्रमा करतील आणि डॉक्टर त्यांच्या समवेत विना सायकल ही परिक्रमा पूर्ण करोत अशीच माईच्या चरणी प्रार्थना। नर्मदे हर, जिंदगी भर। गीताताई नर्मदे हर। आली बुजुर्ग या गावामध्ये आता खेडेगावावरून खेडीघाटावरून निघाल्यानंतर हा पहिलाच आश्रम लागलेला आहे आणि आश्रमामध्ये आता बालभोग आणि चहा पाणी अशा प्रकारचा हा उपक्रम दरवर्षीचा असतो आणि माई जे देईल त्याचा आनंद घेत परिक्रमा करणं यालाच माईची कृपा म्हणायची, आशीर्वाद म्हणायचा। कारण परिक्रमेत नाही म्हणायचं नाही हा एक महत्त्वाचा अगोदर संकल्प उचलतानाच सांगितलं जातं। नर्मदे हर, जिंदगी भर। नर्मदे हर, नर्मदे नर्मदे हर। असा हा पूर्ण भारतामधून परिक्रमावासियांचा नवे अनेक देशातून ओघ चालू असतो। नर्मदे हर। पुढील प्रवास ब्रेक के बाद टोकसर या ठिकाणी असणार हे सुंदर राम मंदिर। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे नर्मदे हर। प्रभु रामचंद्र भगवान की जय। अतिशय सुंदर मंदिर आणि खूप दिवसापासून काम चालू होतं। परिक्रमेतला एक छानसा ध्यानात राहणारा पॉइंट नर्मदे हर। आता गौमुख घाटावरती आम्ही या टोकसर गावातून चाललेलो आहोत। इथून पुढे साधारणतः 1 किलोमीटर ते 1.5 किलोमीटर गौमुख घाट आहे आणि त्या ठिकाणी भोजन प्रसादीही होणार आहे। तदनंतर या परिक्रमेला सुरुवात ब्रेक के बाद आणि ही गौमातांचं दर्शन। नर्मदे हर, हर हर नर्मदे, नर्मदे हर। टोकसर या गावामध्ये गौमुख या घाटावरती आता दुपारची भोजन प्रसादी चालू आहे। आणि अशा प्रकारचे सर्व परिक्रमावासी भोजन प्रसादीचा आनंद घेत आहेत। नर्मदे टोकसरच्या पुढे निघाल्यानंतर गौघाटच्या पुढे अशा प्रकारे छान ओम नमो नर्मदे हर या असणाऱ्या गवतामध्ये तयार केलेला आहे। आणि छानसा हा आश्रम सतगुरुधाम आश्रम ग्राम टोकसर, परंतु निसर्ग अतिशय सुंदर फुलवलेला आहे आणि त्याच्यामधील ते असणारे जे काही पताका लावल्यात त्याही अतिशय छान त्याच्यामध्ये शोभा वाढवत आहेत।
नर्मदे हर. हे बघा सुंदर. ओम नमो नर्मदे हर. नर्मदे हर. आणि आता परिक्रमावशी भोजन व्यवस्था करून या असणाऱ्या रावेरखेडीकडे प्रस्थान केलेलं आहे. नर्मदे हर. सानप महाराज ग्रुप अतिशय उल्हासित परिक्रमा करत आहे. नर्मदे हर. ज्ञानोबा माऊले तुकाराम. ज्ञानोबा माऊले तुकाराम. वा महाराज. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 वाह. ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 ज्ञानोबा. ज्ञानोबा 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 ज्ञानोबा. हे ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. वा छान. भगवंताच्या संतांच्या नामाचा जप चालू आहे. परिक्रमेमध्ये सुद्धा हा आनंद मिळत आहे. सानप महाराज आणि त्यांचे असणारे सर्व साथी माईचे भक्त खूप आनंद घेत आहेत. नर्मदे हर. परिणाई घडली सेवा काही. वाट जात मनी गुंपियला मनाची मनी गुंपियला तेला. मनाची मनी गुंफिला शेला. मनाची मनी गुंफिला शेला. बाप रखम देवी वारू विठ्ठल अर्पिन. बाप रखम देवी वारू विठ्ठल अर्पिन. मोगरा फुलेला मोगरा फुलेला. मोगरा फुलेला मोगरा फुलेला. बाप रुक्मादेवी वरू विठ्ठलवर पिला. बाप रुक्मादेवी वरू विठ्ठलवर पिला. मोगरा फुलला. मोगरा फुलेला मोगरा फुलेला. मोगरा फुलेला मोगरा फुले वेचताची पारू कळी हसना. वा महाराज. फुले वेचताची वारू कळी आला. फुले वेचिताची वारू कळी आला. मोगरा फुलेला मोगरा फुलेला. मोगरा फुलेला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली तुकाराम. गाठी हारोप येसित संध्याच्या सुटल्या गाठी. संध्याच्या सुटल्या गाठी. तुका म्हणे मंगलात. तुका म्हणे मंगलात. तुका म्हणे मंगलाता.
मंगल आता मंगल आता कोण दाता याऊनी कोण दाता याऊनी संध्याच्या सुटल्या गाठी संध्याच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ संध्याच्या सुटल्या गाठी संध्याच्या सुटल्या गाठी जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय हे विठ्ठल बोली लिहिले कुरे वेळी वाकुरी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध हा नाही विचारिला अधिकार म्या पुरा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध जय मध्ये आज रावेरखेडी या ठिकाणी गौरी आणि नक्षत्र हा नवीन आश्रम तयार झालेला आहे आणि या आश्रमामध्ये बघा ही असणारी परिक्रमावासियांची संख्या खूप अगदी मोजता येणार नाहीत एवढे परिक्रमावासी सर्व या आश्रमामध्ये आहेत. हा नवीनच आश्रम या ठिकाणी तयार झालेला आहे. अशा प्रकारे परिक्रमावासियांची संख्या ही खूप दिवसेंदिवस वाढत आहे आणि याच्यामध्ये साधारणतः महाराष्ट्रीयन वारकऱ्याची परिक्रमावासियामध्ये जास्त या ठिकाणी गणना आहे. नर्मदे हर अशा प्रकारचा नर्मदे हर आणि आश्रमामध्ये छानशी व्यवस्थाही आहे. आत्ता नवीनच या ठिकाणी तयार झालेला हा आश्रम. सेवाधारी चांगले आहेत आणि या ठिकाणी टॉयलेट बाथरूम ही सर्व व्यवस्था या आश्रमामध्ये आहे. रावेरखेडी गौरी नक्षत्र म्हणून हा आश्रम आहे. नर्मदे हर. फक्त सर्व परिक्रमावासियांनी स्वच्छतेची काळजी घ्यावी हीच सर्व परिक्रमावासियांना अन्नक्षत्र चालवणाऱ्या सर्व महात्म्यांची सांगणं असतं आणि प्रत्येकाने ती काळजी घ्यावी. नर्मदे हर.